उठल्यापासून थोडं डेकोरेशनचं काम केलं आहे आणि आता मी आणि दादा जातो आहे आटकीच्या गोंदीत आंघोळ करायला. तर काल एवढा काय व्लॉग शूट केला नाही, तर आज आम्हाला 2 वाजता गणपती आणायला पण जायचं आहे, म्हणून सकाळीच अर्धं डेकोरेशन आवरून घेतले आहे आणि आता बाकीचं डेकोरेशन मी आल्यावर करीनच. तर आता पहिला जाऊ आंघोळीला आणि पाणी भरपूर दमुक झाला एवढा चालून, पण लगेच दमुक होत आहे. तर आता काय बोलत होतो मी, हां, तर कालपासून पाणी, तर आता कालपासून भरपूर पाऊस पडला आणि पाणी पण मला वाटतं भरलं असेल आणि बंटी दादासुद्धा बोलला की वर पाणी अडवून ठेवलं आहे. तर आता जाऊन बघूया किती पाणी आहे तिकडे आणि मजा करूया. सो बेसिकली आता माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेल्यापासून मी आता मोबाईल पाण्यात तर टाकू नाही शकत, अंडर वॉटर शूट तर आपण करू नाही शकत. तर माझा मोबाईलचा डिस्प्ले आता रिसेंटली गेला आहे, म्हणून मी आता मोबाईल पाण्यात टाकू नाही शकत, कारण मी हा डिस्प्ले लावला आहे त्याची गॅरंटी काहीच नाही आहे. आणि हा मी परत पाण्यात टाकला मोबाईल आणि आज पहिल्याच दिवशी फोन खराब झाला तर माझ्या पूर्ण गणपतीचे व्लॉग्स हे थांबतील, म्हणून ह्या टायमाला रिस्क घेणार नाही आहे मी पाण्यात टाकायचा. काय अरेंजमेंट असेल काहीतरी जुगाड लावून आपण टाकू, पण आज सध्या पहिल्याच दिवशी नको, विसर्जनाच्या दिवशी काहीतरी अरेंजमेंट करू. तर आता पिशवीत कपडे घेतलेत, नुसतंच पाऊस पडतोय सकाळपासून आणि पाण्यात जाऊ जिथपर्यंत येतो म्हणजे खाली पाणी भरपूर आहे. तर हे थोडं इकडनं सांभाळून चालवावं लागेल. पाय भरपूर घसरतोय आणि दादा मागे येतोय माझ्या. हे बघा पाणी भरलेलं दिसतंय, तर पुढे जाऊन अजून बघूया. काय काय ओ माय, किती जाडा आहे बघ, मी खेचलं तरी तुटला नाही. तर ही पोळी बघू शकता तुम्ही, स्पायडर, हवा किती मोठा स्पायडर आहे आणि ह्याचं हे पूर्ण जाळं आहे, तुम्हाला दिसत असेल. हे बघा तुटत पण नाही, किती मोठं आहे बघा हे स्पायडर. तेव्हा मोबाईल पण अडकला. हा बघा ती दी स्पायडर. मोबाईलची काच मला थोडं तर मस्त असं पाणी भरलंय, भरपूर पाणी भरलंय आणि हे बघा हे वाहतं पाणी, किती भारी फील आहे. म्हणजे 1 वर्षातून एकदा ह्याचा फील घ्यायचा म्हणजे खूप नशिबाची गोष्ट. आणि मी हा फील दररोज आतुरतेने गणपतीची वाट बघत असतो. आणि इकडे पाणी मस्त भरपूर असं पाणी भरलं आहे, हे बघा. वा, जोरदार पाऊस पडला तर इकडे सुद्धा पाणी येतं, हे बघा. तर आता जास्त काय वाट बघूया नको, डायरेक्ट ह्याच्यात उडी मारून आंघोळ करूया.
ओके सो आता आंघोळ करून आलो आणि मस्त असा मोठा व्हिडिओ शूट केलेला, पण व्हिडिओ काय सेव्ह झाला नाही, नशीबच खराब. आणि पाण्यात आंघोळ केल्यामुळे डोळे एकदम लालसर झालेत आणि पाऊस पडतो म्हणून आम्ही पळत पळत आलो. मे बी ते पाणी लागल्यामुळे व्हिडिओ बंद झाला असेल. तर आता आमची मातोश्री आमच्यासाठी चाय घेऊन येते ओरडत. ही बघा, ये वर ये. तर ही आहे माझी आई, माझी मातोश्री. यांना तुम्ही बघितलं असतील, यांच्या माहेरच्या समई खूप फेमस आहेत आणि स्पेशल चिवडा काय काय खूप आई. आपण ब्लॉग करूया करत असते, पण जेव्हा मी ब्लॉग करतो तेव्हा आईच्या त्याच्यातून एक शब्द निघत नाही. चाय चल. काय तर ठीक आहे, आता आपल्याला जायचं 2 वाजता. मी डेकोरेशनचं काम समजून घेतो. इकडे पण फोडे आली, इकडे पण फोडे आली, इकडे पण फोडे आली. काय माहिती काय झालंय. नशीब ही रहेगा तो क्या करेगा. ठीक आहे, तर आपण जाऊया. हे कट करतो. आता एवढं डेकोरेशन मी कंप्लीट केलं आहे. हे थोडे कुठे यूज करता येतील तर येतील आणि लाईट अजून कनेक्ट करायचे, म्हणजे सर्व हे तोरण सर्व आहेत ते मी टाकून ठेवलं त्याच्यात, पण लाईट अजून मी कनेक्ट केली नाही. बोर्डवर लावायचा, वर एक कपडा टाकायचा मल्टीवर, तर ते करूया. तर आता वाजायला आल्यात 2. तर आता आम्हाला आणायला जायचं आहे आपला बाप्पा. तर आता आम्ही रेडी होऊन निघतो आहे आणि बाप्पा आणून नंतर मग तुम्हाला ब्लॉग दिसेलच. आगमनवाला ब्लॉग होणार आहे बेसिकली हा. तर एवढं सर्व हे करायचं आहे. ह्याच्यावर एक कपडा टाकायचा आहे. इकडनं एवढं हे कसं वाटतं मला कमेंटमध्ये सांगा डेकोरेशन कंप्लीट झाल्यावर. तर आता जाऊया. रेडी होत आहेत सगळे रेडी होत आहेत. आता लेट्स गो. तर आता आम्ही निघालो बाप्पा आणण्यासाठी. सर्व तयारी झाली आणि डेकोरेशनसुद्धा एवढं झालं कंप्लीट झालं आहे. तर आता रिक्षा सांगितलं, रिक्षा येते तोपर्यंत मग आम्ही निघू. तिकडे दादा पण तयार होतोच आहे. हे बघा डेकोरेशन परत एकदा अजून ह्याच्यात टचअप द्यायचं आहे. बघतो अजून काय सामान भेटतं डेकोरेशनसाठी, तर ते येऊन आपण ह्याच्यात टचअप देऊ. ते टी शर्ट थोडं मला खराब वाटत होतं, त्याच्यात मी एकदम भंगी वाटत होतं, तर हे घातलं. याच्यात पण मी भंगीच वाटतोय, पण हे थोडं नॉर्मल वाटतंय. आणि इकडे चाय पिते, काकी बाहेर आहे. काकी देवाची भांडी साफ करते. आणि हे आमचे श्रावण संपत आहे, तर दाढी बिडी कापायचा काय विचार नाही. आणि मी चहा पितोय. गणपती आणायला जायचं आहे. अर्धा तास आधी तयारी केलेली, पण अजून गणपती आणूनच जातो. रिक्षावाला अजून आला नाही आहे. रिक्षावाला 2:30 वाजता येणार. नंतर आम्ही गणपती आणायला जाणार, गणपती घेऊन येणार. माझे असे काय माझा श्वास ही तुझी
माया तुझे हात पाय काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय माझा श्वास ही तुझीच माया तुझे हात पाय कधी घडविसी पापे हातून कधी घडविसी पुण्य खेळीसी खेळ साहा सारे अगम्य तारू माझे पहिलं तिरी तार कराया या चराचरी तूच कधी होसी सखा कधी वैरी होसी तूच ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच कधी होसी सखा कधी वैरी होसी तूच देवा तुला देवपण देती भक्त दानवाना पाप कर्म शिकवितो कोण ओके सो आता वाजतात 7 आणि मी अजून सड्यावर आहे. आता जस्ट व्हिडिओ अपलोड केला आहे मुंबई टू रत्नागिरी. तर तो व्लॉग तुम्ही बघितला असेल नाही बघितला असेल ते माहिती नाही मला. आणि आज आपल्या गणपतीचं आगमनसुद्धा झालं आहे, खूप चांगल्या प्रकारे पार पडलं आहे. तर आता डेकोरेशनचं अर्ध काम आहे, म्हणजे एकदम क्षुल्लक काम उरलं असेल माझं, ते संपवून आपलं डेकोरेशन पण पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. आणि उद्या आपली गणेश चतुर्थी आहे, तर आपल्याला उद्या सकाळी लवकर उठून सर्व घर वगैरे आपल्याला साफ करायचं आहे. आणि आपल्या बाप्पाला तिकडे आपल्या बाप्पाची पूजा वगैरे करून सर्व निवेद वगैरे सर्व उद्या करायचं आहे. तर उद्या म्हणजे सुरुवातीचा दिवस हा सगळ्यात जास्त काम असतं गणपतीमध्ये आणि ते काम करायला मजा पण तेवढीच येते. आणि उद्याची पहिली आरती हे खूप काय उद्या आपल्याला बघायला भेटणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. आता जस्ट एक व्हिडिओ अपलोड केला आणि हा व्हिडिओ मी मे बी उद्या अपलोड करीन पूजा करून झाल्यावर. कारण मला एक व्हिडिओ जसं मी शूट करतो तसं मला नंतरच अपलोड करायचा टाईम भेटतो. तर त्या हिशोबाने मला सर्व हे अरेंज करावं लागतं. तरी कालचा एक दिवस वेस्ट गेला. काल मी एकही व्हिडिओ अपलोड नाही होता केला. तर आता बघूया, खाली जाऊया आणि जेवढं डेकोरेशनचं काम झालं तेवढं करूया आणि थोडं बाकी ते पण संपूया. म्हणजे मी आता तुम्हाला डायरेक्ट उद्या व्हिडिओ टाकेन. तर सर्व आगमन बिगमनचं हे मी इकडेच एंड करतो. सो होप यू गाइस लाईक द व्हिडिओ. मेक शुअर यू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पीस आउट.